शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण आणि आज या प्रकरणी सुनावणी होती, जी सुनावणी आता संपली आहे। याचिका ज्या 40 याचिका आहेत, या सगळ्या 40 याचिका एकत्रित घेऊन यावर चर्चा करावी, युक्तिवाद करावा अशी ठाकरे गटाकडून जोरदार मागणी आहे, जी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने केली जाते। नेमक्या याच मुद्द्यावर आजच्या सुनावणी दरम्यान युक्तिवाद रंगलेला आहे। ठाकरे गटाच्या वकिलांनी मुद्देसूद या प्रकरणी मांडणी केल्याचं कळत आहे, तर शिंदे गटाकडून युक्तिवाद खोडण्याचा प्रयत्न झालाय। जवळपास 2.5 तास युक्तिवाद सुरू होता। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण आणि या प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर सुनावणी सुरू आहे। या संदर्भात शिवसेनेचे वकील अनिल साखरे नेमकं काय म्हणाले आहेत पाहूया। ह्या वेगवेगळ्या काही पिटिशनच्या वेगवेगळ्या चालायला पाहिजेत, त्यात पुरावा करण्याची गरज आहे, त्यात रिजनेबल अपॉर्च्युनिटी द्यावी। काही जे अर्ज आहेत त्यांचा दुसरा जो अर्ज होता की कागदोपत्री पुरावा रेकॉर्डवर घ्यावा, त्याला आम्ही उत्तर दिलेलं आहे की ही स्टेज नाही आहे आणि ती स्टेज अजून यायची आहे, योग्य वेळी आम्ही त्याला उत्तर देऊ। आणि तिसरा त्यांचा अर्ज होता की त्यांना ॲडिशनल काही मुद्दे द्यावेत वगैरे, ते आम्ही म्हटलं की त्याला आम्हाला उत्तर द्यायला परवानगी असावी। हे 3 तास हे दोन्ही वकिलांचे आर्ग्युमेंट्स झाले, पिटिशनरचे वकील आणि आम्ही आर्ग्यू केलं आणि 20 तारखेला ह्या तिन्हीचा निकाल त्यावर स्पीकर साहेब 20 तारखेला निकाल देतील। प्रत्येक पिटिशनमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने हेअरिंग घेऊन त्याबाबत त्यांना संधी द्या अशा पद्धतीने माननीय अध्यक्षांकडे मागणी केली। त्यामुळे मला असं वाटतं की यामुळे केवळ या सगळ्या प्रक्रियेमध्ये केवळ वेळ काढण्याचा प्रकार हा आता या सगळ्या केसमध्ये समोर दिसतो आहे आणि म्हणून मला असं वाटतं माननीय अध्यक्षांनी लोकशाहीला खऱ्या अर्थाने न्याय देण्यासाठी याबाबत जशी आम्ही मागणी केली आहे की सगळ्या पिटिशन आहेत त्याच्यावरती एकदाच मर्ज करून आपण निर्णय द्या, तो निर्णय दिला तर खऱ्या अर्थाने जे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेला अपेक्षित आहे शेड्यूल 10 प्रमाणे निर्णय काय आहे तो खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम, नैसर्गिक न्याय देण्याचं काम माननीय अध्यक्ष महोदय करतील आणि म्हणून आमची मागणी त्यांनी मान्य करा। या सगळ्या मुद्द्यावर अधिक जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, 2 खरं तर महत्त्वाचे सवाल आहेत। पहिला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आज जी सुनावणी झाली, ठाकरे गटाकडून मागणी करण्यात आली सगळ्या 40 याचिकांवर एकत्रित सुनावणी घ्या, युक्तिवाद करा, पण ती मागणी अध्यक्षांकडून काही मान्य होत नाहीये, त्यामुळे वेळकाढूपणा केला जातो असा ठाकरे गटानं पुन्हा एकदा आरोप केलाय। यावर आता अध्यक्षांचं नेमकं काय म्हणणं आहे? आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, आता या सगळ्या प्रकरणी पुन्हा सुनावणी कधी आहे? नक्कीच लागवी, सर्वात प्रथम मी तुझ्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देतो। या संदर्भातील पुढील सुनावणी आहे म्हणजे निकाल जो आहे तो 20 तारखेला देण्यात येणार आहे। 20 ऑक्टोबरला म्हणजे अवघ्या 8 दिवसांमध्ये हा निकाल दिला जाईल। आज जी 3 तास सुनावणी चालली त्याच्यामध्ये तुझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर मी देऊ इच्छितो की वेळ काढूपणाचा जो आरोप ठाकरे गट करत आहे तोच आता आरोप आहे तो शिंदे गटाकडून करण्यात आलेला आहे। कारण वेगवेगळ्या कारणांसाठी या वेगवेगळ्या याचिका दाखल झालेल्या होत्या, त्यातल्या 3 प्रमुख घटना आपण जाणून घ्यायला पाहिजेत। पहिल्यांदा ज्यावेळी सुरत मार्गे गुवाहाटीला शिंदेसहित काही आमदार गेले त्यावेळी एक बैठक उद्धव ठाकरेंनी बोलवली होती आणि याच बैठकीच्या निमित्ताने व्हीप काढण्यात आलेला होता। मात्र हा व्हीप लागू होत नसल्याचा आरोप शिंदे गटाने केलेला होता, कारण विधिमंडळाच्या कामकाजाशिवाय इतर कारणांसाठी असा व्हीप काढता येत नाही। या संदर्भातील काही याचिका आहेत। दुसरी घटना जी होती ती म्हणजे विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यासाठी जे विधिमंडळात मतदान झालेलं होतं त्यावेळी दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात व्हीप काढलेले होते, ही दुसरी घटना झाली। या संदर्भातील काही याचिका होत्या। तिसरी घटना होती ती म्हणजे बहुमत प्रस्ताव सरकार स्थापनेसाठी जो आलेला होता आणि मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची निवड झालेली होती, त्या संदर्भातील काही याचिका आहेत। त्यामुळे ठाकरे गटाने जी मागणी केली की या तिन्ही वेगवेगळ्या घटनांसाठी ज्या वेगवेगळ्या याचिका आहेत त्या एकत्रित कराव्यात आणि त्याच्यावर सुनावणी घ्यावी। मात्र शिंदे गटाचं जे म्हणणं होतं की तिन्ही घटना वेगळ्या आहेत, तिन्हींची कारणं वेगवेगळी आहेत, मुद्दे वेगवेगळे आहेत, मग एकत्र सुनावणी कशी काय करता येऊ शकते। त्यामुळे आज एकंदरीची सुनावणी पार पडली त्यावेळी पुन्हा एकदा ठाकरे गटाकडून 3 नवीन अर्ज दाखल करण्यात आले। त्या अर्जांमध्ये होतं की काही पुरावे आमच्याकडे आहेत, काही कागदपत्र आहेत, ती आम्हाला रेकॉर्डवर मांडायची आहेत, ती मागणी मान्य करून घ्यावी हवी। त्यामुळे शिंदे गटाचे वकील जे अनिल साखरेंनी प्रतिक्रिया दिली ती खूप बोलकी होती की जर तुम्ही वेळ काढूपणाचा आरोप अध्यक्षांवर करत आहात तर तुम्ही नवीन अर्ज का दाखल करत आहात, त्याच्यावरती सुनावणी घेण्यास अध्यक्षांना का भाग पडत आहात। जुन्या ज्या याचिका दाखल आहेत त्याच्यावरच्या सुनावण्यात घ्यावात आणि लवकरात लवकर निकाल लावावात। मात्र ठाकरे गटाकडून जे म्हणणं मांडण्यात येत आहे की शेड्यूल 10 नुसार कारवाई करण्यात यावी, सर्व याचिका एकत्र करण्यात याव्यात। त्यामुळे आता जे घटनातज्ञांचं म्हणणं आहे
की जर घटना वेगळी असेल तर त्याला वेगळं कलम लागतं, त्याच्यावरची कार्यवाहीची पद्धत वेगळी असते, त्याचे मुद्दे वेगळे असतात. त्यामुळे अशा प्रकारे कुठल्याही घटनांवरती एकत्रितपणे आत्तापर्यंत सुनावणी झालेली नाही आहे. त्यामुळे अशा प्रकारे या याचिकांवरती सुद्धा एकत्रित सुनावणी अशक्य दिसत आहे. अगदी. मात्र आता विधानसभा अध्यक्ष 20 ऑक्टोबरला नेमका काय निर्णय देत आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. निश्चित. लागवी. चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.